महाराष्ट्रामध्ये गेल्या 7 महिन्यांमध्ये 14,70,000 मतदार वाढले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नवीन मतदार वाढलेले आहेत, तर निवडणूक आयोगानं 4 लाखांपेक्षा जास्त मतदार वगळल्याची माहिती आहे। 1 जुलै 2025 पर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये एकूण मतदारांची संख्या 9,84,00,000 पोहोचली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 18,80,000 मतांची भर पडली। विधानसभा निवडणुकीनंतर एकूण भर पडलेली मतं आहेत 18,80,000। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या मतचोरी विरोधातलं अभियान राबवत आहेत। त्यांनी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त यांना काल पुन्हा लक्ष्य केलं। आजही त्यांनी एक्स पोस्ट करत नवा बाण सोडलाय। सकाळी 4 वाजता उठा, 36 सेकंदामध्ये 2 मतदार हटवा, पुन्हा झोपा, अशीही झाली आहे मतांची चोरी, असं राहुल गांधींनी म्हटलंय। इतकंच नाही तर निवडणुकांचा चौकीदार जागत होता, चोरी बघत होता, चोरांना वाचवत राहिला, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान मतचोरीचे बादशहा राहुल गांधीच असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केली आहे। खोटी माहिती एवढ्या आत्मविश्वासानं कशी देतात, असा सवाल देखील उपाध्येंनी विचारला। वोट चोरीचे बादशहा राहुल गांधी आहेत। राहुल गांधी इतकी ढळढळीत खोटी माहिती कुठून आणतात माहिती नाही। ही खोटी माहिती इतक्या आत्मविश्वासाने कशी देतात तेही कळत नाही। जी माहिती, जी मतदार 6,808 जरी सांगतात, प्रत्यक्षामध्ये 6,868 मतं डिलीट करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघावर राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचं आमदार देवराव भोंगळे यांनी म्हटलंय। राजुरामध्ये मतदार वाढल्याचा राहुल गांधींचा दावा चुकीचा आहे, त्यामुळे राजुरा मतदारसंघाची राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भोंगळेंनी केली आहे। राहुल गांधींना सवय झाली आहे खोटं बोलायची। त्यांनी एकच काटोसुका केलं, मतचोरी मतचोरी। इथं मतचोरी झालीच नाही आणि वर म्हणतात की आम्ही पुरावे दिले, आणि अशा पद्धतीने राहुल गांधींनी काल खोटी माहिती दिली। राजुराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला। या राजुरा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला। आज राहुल गांधींनी त्या राजुरा मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान केला। राहुल गांधींच्या मतदार यादी घोळाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंकडूनही मतदार यादीतील डुप्लिकेट मतदारांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मतदार यादीतील बनावट मतदार शोधा, याद्या तपासून घ्या, बूथ पातळीवर काम करा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या। तसंच वॉर्डातील नवमतदार, वाढलेली मतदार संख्या यावर विशेष लक्ष ठेवा, असंही राज ठाकरेंनी म्हटलं। अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये पार पडलेल्या मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी या सूचना केल्या। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी एक अजब वक्तव्य केलंय। पाकिस्तानमध्ये गेल्यावर मला घरी असल्यासारखं वाटतं, असं सॅम पित्रोदांनी म्हटलंय। परराष्ट्र धोरणामध्ये शेजारच्या देशांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपण खरोखरच शेजाऱ्यांशी संबंध सुधारू शकतो का, असा सवाल पित्रोदांनी केलाय। तर बांगलादेश आणि नेपाळमध्येही मला घरी असल्यासारखं वाटतं, असं पित्रोदांनी म्हटलंय। Our foreign policy, according to me, must first focus on our neighborhood. I've been to Pakistan, and I must tell you, I felt at home. I've been to Bangladesh, I've been to Nepal, and I feel at home. I don't feel like I'm in foreign country.